अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 18. सारंगच्या घरी जायचं की नाही यावर स्नेहाने खूप विचार केला आणि मग ठरवलं की जायला हवं. सुरुवातीपासून त्यांचा आधार मिळाला होता. त्यांची मोलाची मदत झाली होती. त्यांना सर्व काही सांगायला हवं. घराबाहेर पडताना तिने सुरेखाला ती कोठे जात आहे ते सांगितलं आणि मग ती बाहेर पडली. तिच्या घंटेबरोबर दार स्वतः सारंगनेच उघडलं. तिला समोर पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर स्वागताचं दिलखुलास हास्य आलं. 100 वर्ष आयुष्य, तो म्हणाला. अगं बाई, का म्हणून? ती आत जाता जाता म्हणाली, तुझ्याबद्दलच बोलत होतो. आज बँकेत जाणार आहेस असं शेखर म्हणाला होता. ये ना. खोलीत सारंगची आई होती. स्वतः कृष्णरावही होते. ग स्नेहा, ये, आई म्हणाली. स्नेहा त्यांच्या शेजारी बसली. खरं तर बँकेत काय झालं ते सांगायलाच मी आले होते, ती म्हणाली आणि वरिष्ठांच्या केबिनमधला सर्व प्रसंग तिने सांगितला. एव्हाना तिला अमुक आठवलं नाही हे ऐकण्याची त्यांना सवय झाली होती. मग आता काय? सारंगनं विचारलं. त्यांचं काहीतरी पत्र येईल, मगच काहीतरी ठरवता येईल. पण आधी तुम्हाला सांगायचं होतं आणि डॉक्टरांनाही फोन करायचा होता. स्नेहा, आता आलीच आहेस तर जेवण करूनच जा, आई म्हणाली. प्रिया जरा उशिरानेच येते, तिचीही गाठ पडेल. आणि उशिराची काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या घरी सोडून येईन, सारंग म्हणाला. एवढ्या आग्रहापुढे नकार अशक्यच होता. डॉक्टरांना फोन झाला. प्रिया आली. तिच्याशी बोलणं झालं. मग जेवणं झाली आणि मग सगळ्यांचा निरोप घेऊन स्नेहा सारंगबरोबर निघाली. गेटपाशीच मोटरसायकल थांबून तो तिच्या खाली उतरण्याची वाट पाहत होता. ती उतरताच परत निघायचा त्याचा विचार दिसत होता. हे काय, असेच जाणार? स्नेहाने विचारलं. मग नाही, जरा खोलीत चला ना, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. पण घरी आली होतीसच की, आता आणखी काय असणार? अहो चला चला, म्हणजे सांगते. चल चल. 9 वाजत आले होते. सुरेखा काळजी करत असणार ही तिची कल्पना अगदी खरी ठरली. स्नेहाला पाहता सुरेखाने सुस्कारा सोडला. सुरेखा, खरंच आता माझी काळजी करत जाऊ नकोस, स्नेहा हसत म्हणाली. अर्थात तू काळजी करतेस त्याला तसं कारणही आहे आणि आपुलकी आहे म्हणून काळजी करतेस हेही मला समजतं. अगं, त्यांच्याकडल्यानी जेवायला थांबण्याचा अगदीच आग्रह केला आणि स्वतः सारंग मला इथे सोडायला आले आहेत, तेव्हा 9 वरही. काय? सारंग म्हणजे शुक्रवारी तुझ्याबरोबर आले होते ते? हो. लकी आहेस वसू, लकी. स्नेहाने काही न कळून सुरेखाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक मिस्किल हास्य होतं. मग तिच्या शब्दांचा अर्थ स्नेहाला उमगला. भलतंच काही आणू नकोस बरं का डोक्यात, स्नेहा म्हणाली. बरं बाई, राहिलं, सुरेखा म्हणाली. जा जा बाई जा, ते सारंग तुझी वाट पाहत थांबले असतील. स्नेहा काहीतरी बोलणार होती, पण सुरेखाकडे पाहताच तिची खात्री झाली की काहीही बोलण्यात अर्थ नव्हता. वळून ती आपल्या खोलीकडे आली. दारापाशीच सारंग उभा होता. कुलूप उघडून आधी स्नेहा आणि तिच्या मागोमाग सारंग खोलीत आले. दिवा लागला. बसा, खुर्चीकडे बोट करीत स्नेहा म्हणाली. तिने दाखवलेली खुर्ची सारंगने घेतली.
तुमच्या घरच्यांना मी फक्त बँकेत काय झालं तेवढंच फक्त सांगितलं आहे, स्नेहा म्हणाली. पण आणखी काय बाकी आहे मग? त्याखेरीज खूपच झालं आहे. स्नेहा समोरच्या खुर्चीत बसली. शांताराम नेवरेकर या नावाने तुम्हाला काही बोध होतो आहे का? नाही ना? शक्य आहे, कारण ते नाव तुम्ही एकदाच आणि ओझरतं असं ऐकलं आहे. हा शांताराम नेवरेकर हाच तो हलकट माणूस ज्याने इथल्या वसुधाची क्रूर फसवणूक केली. खरं तर त्यानेच तिच्या मनाचा तोल गेला असावा. पण त्या शांतारामचा काय संबंध? ऐका, मी बँकेतून येऊन खोलीत जरा बसले असेन तोच हा हलकट शांताराम खोलीत आला. बहुतेक तो पालतीवरच असला पाहिजे माझ्या. खरं तर मी बेसावधच होते आणि सारंग तो कोण आहे याचा मी केवळ अंदाज केला. आणि मग? सारंग खुर्चीत ताट झाला होता. हलकट इतक्या सलगीने वागत होता आणि मग पैसे मागत होता तो. आणि माझं लक्ष जरा दुसरीकडे जाताच त्याने मागणं मला मिठीच मारली. स्नेहा? सारंग एकदम ताट उभा राहिला होता. काही झालं नाही, स्नेहा जरा कडवट आवाजात म्हणाली. मी कोपराने ढुशी मारून त्याला मागे ढकलला आणि त्याने मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. त्या वसुधाचे काहीतरी घाणेरडे फोटो असले पाहिजे त्याच्याजवळ. संतापाने मी त्याच्या थोबाडीत ठेवून दिले. आणखी जराशी झटापट झाली, पण त्याला कसा तरी दूर ढकलून मी त्या खिडकीपाशी गेले आणि दार ओढून मोठ्याने ओरडले, वाचवा वाचवा, मेले. सारंग तिच्याकडे नुसता पाहत उभा होता. पण सारंग, पुढचं नवल ऐका. तो हलकट मला पलंगाकडे ओढून न्यायला लागला तेवढ्यात दारावर जोराची थाप आली आणि एक पहाडी आवाज गरजत आला, दार उघड. त्याला ढकलून मी पळत पळत गेले आणि दार उघडलं. कोण? भाऊ, सदाभाऊ, तळेगावचा माझा बालपणचा भाऊ. भाऊ? तुम्हाला आठवत नाहीत का ते इन्स्पेक्टर शारंगपाणी? हो, आठवतात. तोच दारापाशी उभा होता, भाऊ. सदाशिव तिथे कसा काय पोचला ते तिने सारंगला सांगितलं. भाऊने त्या बदमाशाला असा काही बडवला की बोलता सोय नाही आणि अशी काही जरब बसवली आहे की तो नीच परत मान वर करून माझ्याकडे पाहायचा नाही. बापरे, काय काय सांगतेस तू हे स्नेहा? हेच तर मला तुम्हाला सांगायचं होतं, पण तिथे कसं सांगणार? जो तो आपापल्या मताप्रमाणे अर्थ लावणार नाही का? याचा रोख आपल्या आईकडे आहे हे सारंगला समजलं, पण तो काहीच बोलला नाही. दोष आईचा नव्हता. तिच्या साध्या भोळ्या विश्वासात या समांतर कालप्रवाहाच्या कल्पनेला किंवा सर्वसाधारणपणे अस्पर्श असणाऱ्या दुसऱ्या मितीत पराकुटीच्या मानसिक ताणाखाली एखाद्याचं स्थित्यंतर यांना जागाच नव्हती. सारंग, तुमच्या बिल्डिंगमध्ये त्या संध्याकाळी ती 2 ओळखीची झाडं दिसली, आठवतं? तसाच काहीसा प्रकार इथेही आहे. भाऊ सांगतो की मी जे जे प्रसंग वर्णन केलेत ते त्यांना कधी ना कधी स्वप्नात घडल्यासारखे वाटतात. माझ्या आठवणीत त्यांचं शारदा नावाच्या मुलीशी लग्न झालं आहे. त्यांना 2 मुलं आहेत. मग आता तो अविवाहित कसा हे मी विचारलं. तो काय म्हणाला माहीत आहे? शारदा नावाच्या एका मुलीशी त्याचा परिचय होता. प्रेमच जवळजवळ, आणि ते कुटुंब एकाएकी ठाणं सोडून गेलं. आणि विशेष म्हणजे मला आठवणारी त्याची पत्नी शारदा, तिचं मी केलेलं वर्णन त्या मुलीला तंतोतंत जुळत होतं. स्वतः भाऊ इतका भावविवश झाला होता. सारंग, या साऱ्या गोष्टी एका अगदी वेगळ्या पातळीवर आहेत. त्या अनुभवांची जाण किंवा घडण अगदी अगदी तरल आहे. एवढ्याशाही अविश्वासाने त्यांचा चक्काचूर होऊन जाईल. म्हणून मला त्यांची 4 चौघात वाच्यता करायची नव्हती. म्हणून त्या तुम्हाला एकट्याला सांगायच्या होत्या. सारंग जरासा हसत म्हणाला, स्नेहा, तुझ्या बाबतीत एक गोष्ट मान्य करायलाच हवी. अगदी पहिल्यांदा बिल्डिंग शेजारच्या फुटपाथवर दिसली होतीस तेव्हापासून आत्ताच्या क्षणापर्यंत
तुझ्या बाबतीत अपेक्षित असं काहीच घडत नाही आहे. तुझी भेट शनिवारी झाली नाही का? आज सोमवार, म्हणजे जेमतेम 9 दिवस होत आहेत नाही का? 9 दिवसात 9 आश्चर्य दिसले आहेत म्हटलं तर चूक होणार नाही. काय? आणि खरं सांगू का, मला नाही वाटत अजून त्याचा शेवट झाला आहे. मैदानावर कधी कधी दिसतं की एखादी वाऱ्याची अदृश्य वावटळ मैदानावरच्या मातीचे भोरे गरगर फिरवत जात असते. तूही तशीच एखाद्या वावटळीसारखी आली आहेस. मी, शेखर, तुझी मैत्रीण सुरेखा, तळेगावातली तुझी आई, तो सदाशिव, एवढंच काय, तो टायगरसुद्धा. सारंग, मला तर तुम्ही एखादी फेमी फाटालेच बनवलं आहे. हो, ती क्लेओपाट्रा झाली, ट्रायची हेलन झाली. बाई बाई, थट्टेनं बोलत होते ग. पण एक नक्की, पहिल्या भेटीपासून तुझ्या हकीकतीतील म्हणा, तुझ्या अनुभवातला म्हणा, जो काही अनैसर्गिकपणा आहे तो मला जाणवत आला आहे. ही साधी विस्मृती नाही, हे साधं डिल्युजन नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. आणि जशा एखाद्या नैसर्गिक चमत्काराचे काही थोडेच भाग्यवान साक्षीदार असतात, तशापैकी मी एक आहे. मला हे सारं शब्दात नीट मांडता येत नाही आहे, पण मनोमन खात्री आहे माझी. प्रकरण संपलेलं आहे. आणखी काही आश्चर्य उलगडायचे आहेत आणि मी हजर असणार आहे हे नक्की. मी हजर असणार आहे. स्नेहा अगदी हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही तर हवेतच सारंग. तुम्हाला कल्पना नाही तुमचा माझ्या मनाला केवढा आधार आहे. मग केव्हाही हाक दे, बंदा सेवेस तयार आहे, सारंग म्हणाला आणि उठला. बरं आहे, निघू आता? हो. गुरुवारी चक्कर टाकीन. हो. जमलं तर बाहेर जाऊ. ओके? हो. नुसतं हो 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 काय करतेस? जे हवं त्याला होच म्हणायला हवं नाही का? हो हो. त्याच्या शब्दाबरोबर त्याच्याकडे बोट करून स्नेहा हसली आणि तिच्या ट्रॅपमध्ये सापडल्याचं लक्षात आल्यावर सारंगही हसला. अच्छा म्हणत तो खोलीबाहेर पडला. बंगल्याच्या गेटपर्यंत स्नेहा त्याच्याबरोबर गेली आणि मग सावकाश परत आली. सुरेखाच्या घरात दिवे दिसत होते. या क्षणी स्नेहाला एकटं अजिबात राहायचं नव्हतं. तिने दारावरची घंटा दाबताच आतून लहान लहान पावलांचा पळण्याचा आवाज आला. दार शरदने उघडले. तिला पाहताच तो मावशी करत तिला बिलगला. त्याला हाताशी घेऊन स्नेहा आत गेली. आत सगळे होते. माझ्यासाठी जेवायचे थांबला नाहीत ना? स्नेहाने विचारले. अजिबात नाही, सुरेखा हसत म्हणाली. हसायला काय झालं? त्या सारंगबरोबरच इतकी उशिरा परत आलेली पाहिली तेव्हाच तर्क केला की बाहेर कुठेतरी जेवण झालेलं असणार. हा ग सुरेखा, जेवणं झाली की नाही सांग? हो, पण बाहेर नाही, त्यांच्याच घरी. तेच मी म्हणत होते. सुरेखा, पुरे, ती हसत म्हणाली. जेवण झालं ना? मग ठीक आहे. अगं जोक करत होते ग, एवढं सिरियसली घेऊ नकोस. ये ना, बस. जरा वेळ खोलीत घोटाळून मग मुलं बाबांच्या बरोबर आत गेली. कमाल आहेत नाही ग ते शारंग पाणे. भाऊ ना? हो, तो आहेच तसा. पण वसू, पूर्वी कधी तुझ्या बोलण्यात त्याचं नावही आलं नाही की तो कधी आल्याचं आठवत नाही. सुरेखा, माझी इतर त्रांगडी झाली आहेत ना, त्यातलंच हे एक आहे. स्नेहाने तिला तळेगावच्या भेटीची सविस्तर हकीकत सांगितली. सुरेखा तिच्याकडे नवलाने पाहत होती. वसू, तू पार पार बदलली आहेस यात शंकाच नाही. पूर्वी तू इतकी शाय होतीस, हे परगावी जाणं आणि आज दुपारी त्या हलकट शांतारामला बडवणं, पूर्वी तुझ्या हातून असं कधी कधी घडलंच नसतं. आणि मग जरा असं हसत,
त्या पूर्वीच्या वसूबरोबर हा सारंग आलाच नसता. सुरेखा, खरं तर त्याच्याबद्दल बोलायचं होतं मला. बोला, नाटकी पवित्रा घेत सुरेखा म्हणाली. सुरेखा, मगाशी तू जरा अडूनच पण सारंगवर एक कमेंट केलीस. हो, केली. दिसतं तसं माणूस बोलतो. ती हसत होती. सुरेखा, मी कशी आहे तुला माहीत नाही. तू कशी आहेस मला पुरं माहीत आहे. सांगू का? ऐक, तू एक देखणी, सुस्वभावी, कामसू, निरुपद्रवी पण गोंधळलेली मुलगी आहेस. तू विलक्षण एकाकी आहेस. जराशी भोळी आहेस. माणसांच्या शब्दावर तुझ्या अगदी सहज विश्वास बसतो आणि मग मागाहून पश्चाताप करायची वेळ येते. पण तरीही सुदैवी आहेस. चांगली नोकरी आहे. माझ्यासारखी मैत्रीण आहे. त्या इन्स्पेक्टर शारंगपाणीसारखा बलदंड भाऊ आहे. आणि सारंगसारखा मित्र आहे. और क्या चाहेंगे आप? तुझी थट्टा जरा थांबवशील का सुरेखा? यात थट्टा काय केली? यातला एक शब्द तरी खोटा आहे का? नाही, तसं नाही. मग कसं? आता स्पष्टच सांगते. सारंग आणि मी, आमची पहिली भेट मागच्या शनिवारी 8-9 दिवसांपूर्वी झाली आहे. त्याने मला अत्यंत कठीण प्रसंगात खूप मदत केलेली आहे. अजूनही ते मदतीस तयार असतात सतत. स्नेहा बोलायची थांबता सुरेखा हसत म्हणाली. समजलं, पुढे. स्नेहाला जाणवलं की आपला चेहरा गरम झाला आहे. कदाचित गालावर लालही आली असावी. पण सुरेखा, त्या व्यतिरिक्त आमच्या दोघात काहीही नाही ग. साधं मैत्रीचं नातं आहे. त्यात काही पाप आहे का? सुरेखा एकदम स्नेहाजवळ आली. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, वासू, मला माफ कर. तुझी मनस्थिती कशी आहे हे मी लक्षात ठेवायला हवं होतं. आय एम सॉरी. तुला दुखवायचा माझा अजिबात हेतू नव्हता. एकच सांगते आणि अगदी खरं सांगते. मी त्या सारंगबरोबर वावरताना मी तुला कितीतरी वेळा पाहिलं आहे. कदाचित स्वतःला कळत नसेल, पण तू इतकी खुशीत असतेस हे सत्य आहे. ही थट्टा नाही आहे. आता त्यातनं तुला तो काय अर्थ काढायचा तो काढ. आता ठीक आहे? स्नेहा मोकळेपणाने हसली. ठीक आहे. आता जाऊ का? खुशाल जा म्हणणार होते. स्वीट ड्रीम्स. पण आताच एवढी तंबी दिली आहेस, काही बोलत नाही. गुड नाईट. तुझी खोड काही जायची नाही हं, स्नेहा म्हणाली. पण तिच्या स्वरात कडवटपणा नव्हता. ती बंगल्याबाहेर आली. आपल्या खोलीत आली. आपल्या मागे तिने दाराचे कडी बोल्ट सरकावले. खिडक्यांची दारं लावून घेतली. खिडक्यावर पडदे ओढले. झोपण्याआधी चेहऱ्यावर क्रीमचा हलकासा हात सोडण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. एका इम्पल्सने तिने ड्रॉवरमधला तो वसुधाचा फोटो काढला आणि आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाशेजारी धरला. वास्तविक दोन्ही चेहरे तेच होते, पण काहीतरी फरक होता. आंतरिक फरक होता. फोटोतला चेहरा जरासा अंतर्मुख वाटत होता. वाटत होतं या चेहऱ्यातले डोळे कोणत्याही क्षणी मिटून खाली वळतील. त्या उलट तिचा आरशातला चेहरा सजीव, रसरसता, फुललेला वाटत होता. गेल्या 8 दिवसात ज्या अनुभवातून ती गेली होती ते पाहता हे नवलच म्हणायला हवं. तिला उमगलं की मनोमन आपण घटनांची अपरिहार्यता स्वीकारली आहे. आवाक्याबाहेर गेलेल्या घटनांकडे पाठ फिरवली आहे. नजर भविष्याकडे वळवली आहे. पण हेही उमगलं की मनात काहीतरी आशा आहे. सर्वच भविष्यकाळ अंधारमय वाटत नाही आहे. तिच्यापुरता विचार केला तर ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. नव्या दिवसाचा सूर्योदय होता.
उगवत्या सूर्याच्या तिरकस किरणात काही काही काळोखात बुडालेल्या दऱ्या दिसत होत्या, पण सुवर्ण किरणाने लखलखून उठलेली शिखरही होती. या क्षणापुरतं एवढं पुरेसं नव्हतं का? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.